नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2024 तर्फा 39,481 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीला फॉर्म भरताना फर्स्ट प्रिफरन्स आम्हाला कोणतं द्यावं लागणार आहे, सगळ्यात चांगली फोर्स कोणता आहे. तर यामध्ये पहा बीएसएफचं काम कोणतं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. सीआरपीएफचं काम कोणतं आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे. सीएसएफचं कोणतं काम आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. एसएसबीचं कोणतं काम आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. एसएसएफचं काम कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आसाम रायफल या फोर्सेसचं काम कोणतं आहे, त्याचबरोबर एलसीपी वाल्यांचा या फोर्सेसचं काम कोणतं आहे, त्याचबरोबर आयटीबीपी काय रोल करते, ठीक आहे, काय यांचं काम आहे, ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि पहिलं प्रेफरन्स आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कशाला द्यायचा याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. पहिला आपल्याला फॉर्म, कारण की भरपूर मुले नवीन आहे की भरपूर मुलांना माहित नसते की फर्स्ट प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे. आणि भरपूर मुले काय करते, जाते सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरून टाकते. तो सायबर कॅफेवाला काही कुकडे काही फोर्सेस टाकून देते. कसा द्यायला पैसे कमावायचे मतलब राहते, ठीक आहे. दिमागाने आपल्याला दिमागाने जे आपल्याला प्रेफरन्स द्यावं लागते, ठीक आहे. तर पहा प्रेफरन्स म्हणजे काय, तुम्ही समजा आता फर्स्ट प्रेफरन्स या ठिकाणी सीआयएसएफला दिलं, ठीक आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी जे मार्क्स पडले, समजा 160 मार्क्स पडले आणि याचा कट ऑफ जर 160 वर लागला तर हे स्पोर्ट्स तुम्हाला भेटणार आहे. आणि तुम्हाला जर एवढे मार्क्स असेल तर हे स्पोर्ट्स तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे याबद्दल, ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, आता सीआयएसएफ मध्ये तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स दिला समजा आणि तुमचा पेपर झाला, तुम्ही फायनल कट ऑफ मध्ये समजा कट ऑफ लिस्ट लागला, ठीक आहे. तुम्हाला 160 मार्क आहे आणि तुम्ही सीआयएसएफ फर्स्ट प्रिफरन्स दिली. तर सीआयएसएफला जर समजा 160 वर कट ऑफ लागला तर तुम्हाला हे फोर्स भेटणार आहे, ठीक आहे. यामध्ये तुमची निवड होणार आहे, यामध्ये सिलेक्शन होणार आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्हाला 160 मार्क्स आहे, ठीक आहे. आता भरपूर मुलं नवीन असते, त्यांना चांगले मार्क्स सुद्धा असते, पण ते सायबर कॅफे मध्ये जाते आणि कोणती फोर्स टाकून देते, ठीक आहे. आता समजून जा, तुम्हाला 160 मार्क पडले, 160 समजा 160 पैकी तुम्हाला समजा 160 पैकी समजून जा तुम्हाला या ठिकाणी 140 मार्क्स पडले, ठीक आहे. 140 मार्क्स पडले आणि तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स कशाला दिला, बीएसएफ ला दिला, ठीक आहे. फर्स्ट प्रिफरन्स तुम्ही बीएसएफ ला दिला. तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजा बीएसएफचा जर समजा कट ऑफ 120 वर लागला तर तुम्हाला बीएसएफच फोर्स भेटणार आहे. तुम्ही जर पहिला बीएसएफ प्रिफरन्स दिला असेल तर, ठीक आहे. आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो हे सीआयएसएफ फोर्स भेटणार नाही, ठीक आहे. तर जे तुम्ही पहिली प्रिफरन्स दिला आणि तेवढा जर कट ऑफ लागला तर ते फोर्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, ठीक आहे. तर आता जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहे की ह्या फोर्सेस कोणतं काम करते, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे की आपण पहिलं प्रिफरन्स या ठिकाणी कशाला द्यायला पाहिजे. आणि ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे पहिलं काय द्यायचं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, ठीक आहे. तर बीएसएफ आहे. बीएसएफचं काम कोणतं आहे, भारत पाकिस्तानच्या सीमेवर यांची ज्या विद्यार्थी मित्रांनो हे राहते, ठीक आहे. बीएसएफ फोर्स भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर यांच्या ड्युटी असते, हे तैनात असते या ठिकाणी, ठीक आहे. या ठिकाणी ड्युटी असते यांची, बीएसएफ वाल्यांची, ठीक आहे, पहिली फोर्स. तर भारत पाकिस्तानच्या सीमेवर यांची ड्युटी असते. त्याचबरोबर दुसरी फोर्स आहे सीआरपीएफ. आता सीआरपीएफ या ठिकाणी काय रोल करते, तर सीआरपीएफचं जे काम असते, जे नक्षलग्रस्त एरिया आहे, ठीक आहे, नक्षलग्रस्त एरिया आहे, या ठिकाणी सुद्धा यांच्या ड्युटी असते नक्षलग्रस्त एरियामध्ये. त्याचबरोबर निवडणुका असेल लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा यांच्या ड्युटी असते, ठीक आहे. त्याचबरोबर काही दंगा वगैरे झाला तर इथं सुद्धा यांच्या ड्युटी असते, दंग्यामध्ये सुद्धा यांच्या ड्युटी असते सीआरपीएफ वाल्यांच्या, ठीक आहे. आणि त्यानंतर आता सीआयएसएफ फोर्स आहे. आता सीआयएसएफ फोर्स कशी आहे, तर सीआयएसएफ तो बघू शकता तुम्ही या ठिकाणी. सीआयएसएफचं जे काम असते हे यांच्या ड्युटी एअरपोर्टवर असते, एअरपोर्टवर म्हणजे एकदम सेफ झोन मध्ये, ठीक आहे. एअरपोर्टवर ड्युटी असते. काही खासदार वगैरे असेल, खासदाराच्या मागे यांची ड्युटी असते, खासदारच्या सुरक्षेसाठी यांच्या ड्युटी असते, ठीक आहे. त्यानंतर जे या ठिकाणी यांच्या ज्या ड्युटी असते, ताजमहल झाला किंवा तुम्ही लाल किल्ला वगैरे बघितला असेल किंवा मग मेट्रो स्टेशन तुम्ही बघितलं असेल, तर या ठिकाणी ड्युट्या सुद्धा सीआयएसएफ वाल्यांच्या असते, ठीक आहे. हे काम या फोर्सेसचं आहे, ठीक आहे. त्यानंतर येते विद्यार्थी मित्रांनो एसएसबी फोर्स. तर एसएसबी फोर्स कशी आहे, तर एसएसबी फोर्स कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, नेपाळ आणि भूटानच्या सीमेवर यांची हे असते ड्युट्या,
नेपाळ आणि भूटान. नेपाळ आणि भूटान एकदम शांत जे देश आहे विद्यार्थी मित्रांनो. नेपाळ आणि भूटान एकदम सेफ मध्ये या ठिकाणी. ठीक आहे, तर एकदम सेफ झोन मध्ये एसएसबी. ठीक आहे, तर एसएसबी सुद्धा चांगले आहे. नेपाळ आणि भूटानच्या ह्या सीमेवर त्यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, त्यानंतर एसएसएफ येते विद्यार्थी मित्रांनो. एसएसएफ फोर्स. तर एसएसएफ फोर्स एवढी शाही ड्युटी मी तुम्हाला सांगतो, मजाच नाही सांगत. एसएसएफ वाल्यांचे जे वर्दी असते हे जे विद्यार्थी मित्रांनो खाकी असते. ठीक आहे, आणि यांचं काम कोणतं असते, यांचं मंत्रालयामध्ये यांच्या ड्युट्या असते. मंत्रालयामध्ये यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, आणि ड्युटी सुद्धा 8 घंटेच असते. महाराष्ट्रामध्ये मुंबई झाला, ठीक आहे, दिल्ली झालं, अशा ठिकाणी जे यांच्या ड्युटी असते. चांगली म्हणजे सेफ झोन आहे. एसएसएफ म्हणजे एकदम शाही ड्युटी म्हटलं जाणार आहे. ठीक आहे, तर हे काम आहे एसएसएफ वाल्यांचं. त्यानंतर आसाम रायफल येते. तर आसाम रायफलचं काम काय की ज्यांचं सुद्धा इंडियन आर्मी भरतीमध्ये लागायचं स्वप्न असेल तर आसाम रायफल त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आसाम रायफल सेम आर्मी भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो पार्ट आहे सगळं त्यांच्यासारखंच आहे पूर्ण. ठीक आहे, तर इंडियन आर्मी सारखेच तुम्ही त्या ठिकाणी ड्युट्या म्हणू शकणार आहे आसाम रायफलच्या. ठीक आहे, त्यानंतर एनसीपी फोर्स आहे. तर एनसीपी फोर्सचं जे विद्यार्थी मित्रांनो काम कोणतं, आता तुम्ही मागं बघितलं असेल, मागं जे विद्यार्थी मित्रांनो प्रकरण झालं होतं, जे शाहरुख खानचा जो मुलगा आहे तर त्याला ड्रग्स प्रकरणी जे आहे समीर वानखेडेंनी जे आहे पकडलं होतं, जे एनसीबी मध्ये अधिकारी आहे. ठीक आहे, तर जे हे काम जे विद्यार्थी मित्रांनो एनसीबी वाल्यांचं आहे. ठीक आहे, जसं ड्रग्स वगैरे झालं. ठीक आहे, मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी ड्रग्स वगैरे झालं, आणखीन नशिले पदार्थ झाला. ठीक आहे, तर हे पकडणं यांच्या हाती आहे. हे पकडते हे. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल समीर वानखेडेने शाहरुख खानच्या पोरांना ड्रग्स प्रकरणी ज्या विद्यार्थी मित्रांनो पकडलं होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्ही मागे बघितलं असेल टीव्हीवर नुसतं ते चालू राहतं. ठीक आहे, तर हे काम आहे एनसीबी वाल्यांचं. ठीक आहे, तर त्याचबरोबर येते आयटीबीपी. आयटीबीपीचं काम काय, आयटीबीपी या ठिकाणी फोर्स आहे. तर आयटीबीपीचं जे काम आहे, तर आयटीबीपीचं जे काम आहे भारत आणि चीनच्या बॉर्डरवर यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल सुद्धा यांना म्हटलं जाते. तर हे काम आहे यांचं. ठीक आहे, तर आता तुम्हाला समजलं असेल की कोणत्या फोर्स कशा प्रकारे आहे, कशा आहे. ठीक आहे, तर आता पहिलं प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी कशाला द्यायचा आहे, पहिली फोर्स तुम्हाला फॉर्म भरताना या ठिकाणी पहिलं प्रिफरन्स कशाला द्यावं लागणार आहे, तर याबद्दल आपण या ठिकाणी सांगणार आहे. पहिलं कशाला द्यायचं, दुसरं कशाला द्यायचं. ठीक आहे, सायबर कॅफेवाल्याच्या मतानं तुम्ही ऐकता नका, नाही तर सायबर कॅफेला काय पण टाकून देते त्या ठिकाणी. ठीक आहे, तर पहिलं प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना टाकायचा एसएसएफ. एसएसएफ पहिलं प्रिफरन्स टाका. त्यानंतर दुसरं तुम्ही या ठिकाणी टाका, दुसरी फोर्स चांगली आहे सीआयएसएफ. दुसरं सीआयएसएफ टाका, ह्या सगळ्यात बेस्ट फोर्स आहे. त्यानंतर तिसरं तुम्ही या ठिकाणी टाका एसएसबी. तिसरी फोर्स तुम्ही एसएसबी या ठिकाणी टाका. ठीक आहे, आणि चौथी फोर्स या ठिकाणी टाका एनसीबी. एनसीबी सुद्धा एकदम बेस्ट फोर्स आहे. त्याचबरोबर पाचवी मग तुमच्या मतान सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण माझ्या मते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर पाचवी तुम्हाला आयटीबीपी टाकायचे, आयटीबीपी. ठीक आहे, आणि सहावी तुम्हाला प्रिफरन्स कशाला द्यायचा आहे, आसाम रायफलला. ठीक आहे, आसाम रायफल, 6वा आसाम रायफल. आणि 7वं तुम्हाला कशाला प्रिफरन्स द्यावं लागणार आहे, 7वं तुम्हाला द्यावं लागणार आहे तुम्ही सीआरपीएफ ला देऊन द्या 7वं. आणि 8वं तुम्ही या ठिकाणी देऊन द्या विद्यार्थी मित्रांनो बीएसएफ ला. ठीक आहे, तर हे प्रिफरन्स तुम्ही या ठिकाणी टाका. हे माझ्या मते एकदम बेस्ट आहे, एकदम बेस्ट असणार आहे. चांगले जे विद्यार्थी मित्रांनो हे प्रिफरन्स आहे. ठीक आहे, चांगल्या ह्या फोर्सेस आहे मी जो तुम्हाला या ठिकाणी टाकला सांगितलाय. ठीक आहे, एकदम गडबड करू नका. आणि ह्याच फोर्सेस तुम्ही या ठिकाणी पहिल्यानुसार या ठिकाणी प्रिफरन्स आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही होती संपूर्ण महत्वाची माहिती. तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.